नमस्कार, मी विशाल परदेशी. माऊली दर्शक रामकृष्ण हरी. वारीच्या वाटेवरचा प्रवास जो आहे तो सुरू झालेला आहे आणि भेटी लागे जीवाच्या माध्यमातून वारीच्या वाटेवर काय घडतंय, भक्तिभाव कसा टोकाला जाऊन भिडलेला आहे आणि काय म्हणतायत वारकरी, कशा पद्धतीने हरिनामाचा गजर होतोय, ते सगळं आपल्याला जाणून घ्यायचंय. भेटी लागे जीवाच्या माध्यमातून सुरुवात करूया. संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या हजारो वारकऱ्यांसह पुणे शहरामध्ये आलेल्या आहेत आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात पुणेकरांनी दोन्ही पालख्यांचं स्वागत केलं. माऊलींच्या पालखीचा भवानी पेठेतील विठ्ठल मंदिरात मुक्काम आहे, तर संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा मुक्काम नाना पेठेतील निवडुंगा विठोबा मंदिरात आहे. 2 दिवस दोन्ही पालख्यांचा मुक्काम पुण्यात असतो. दरम्यान पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. आजचा मुक्काम संपल्यानंतर उद्या दोन्ही पालख्या पंढरपूरकडे मार्गस्थ होणार आहेत. पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. आज दिवसभर माऊलींचा पालखी सोहळा भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात असणार आहे आणि पादुकांच्या दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत. विठ्ठल नामाच्या गजरात संपूर्ण परिसर भक्तिमय झाला असून पोलिसांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे वारकऱ्यांना सुलभ दर्शन घेता येते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांमध्ये उत्साह आणि भक्तिभावाचं वातावरण पाहायला मिळतं. विठुनामाचा आणि माऊली माऊलीचा जयघोष करत काल दोन्ही पालख्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी पुण्यनगरीत दाखल झालेली आहे. मी सध्या पुण्यातल्या भवानी पेठेत असणाऱ्या पालखी विठोबा मंदिरात आहे, जिथं परंपरेनुसार ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी 2 दिवसाच्या विसाव्यासाठी 2 दिवसाच्या मुक्कामासाठी पुण्यातल्या याच मंदिरात जी आहे ती असते. आणि काल रात्री ज्यावेळेस पालखी दाखल होते त्यावेळेस परंपरेनुसार आरती माऊलींची होते, अभिषेक माऊलींच्या पादुकांचा होतो आणि त्यानंतर महाराष्ट्रभरातून देशभरातून आलेल्या वारकऱ्यांसाठी दर्शन जे आहे ते खुलं होतं. आणि काल रात्रीपासून वारकऱ्यांनी पांडुरंगांच्या भक्तांनी माऊलीच्या भक्तांनी भली मोठी रांग या भवानी पेठेतल्या पालखी विठ्ठल मंदिरात जे आहे ते लावलेले पाहायला मिळते. आज दिवसभर दर्शनाची रांग असते. दर्शनासाठी माऊलींच्या पादुका माऊलींची पालखी या मंदिरात ठेवली जाते आणि उद्या सकाळी 6 वाजता माऊलींची पालखी जी आहे ते पुढे दिवे घाटातून पंढरीकडे प्रस्थान माऊलींच्या पालखीचं होत असतं. पण जवळपास 2 ते 3 किलोमीटर पर्यंत मोठी रांग माऊलींच्या दर्शनासाठी पुणेकरांनी जगभरातल्या किंवा देशभरातल्या वारकऱ्यांनी जी आहे ती लावलेली पाहायला मिळते. दृश्य तुम्ही पाहताय माऊलींच्या पावलावर मस्तक ठेवण्यासाठी त्यांचं दर्शन घेण्यासाठी भाविक आतुर असतात. वर्षभर या क्षणाची वाट जी आहे ते भाविक पाहत असतात. आणि काल संध्याकाळी दोन्ही पालख्या म्हणजे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी आणि ज्ञानेश्वर माऊली महाराजांची पालखी ही पुण्यनगरीत दाखल होत असते. आणि इथूनच जवळ असलेल्या निवडुंगा विठोबा मंदिरात तुकोबारायांची पालखी 2 दिवसाच्या मुक्कामासाठी असते. आणि या भवानी पेठेतल्या पालखी विठ्ठल मंदिरात माऊली महाराजांची पालखी जी आहे ती मुक्कामासाठी असते. आज दिवसभर अशीच भक्तांची रांग भक्ताची रीग जी आहे ती माऊली महाराजांच्या दर्शनासाठी असते. जवळपास 3 किलोमीटर पर्यंत मोठी रांग या मंदिर परिसरात जी आहे ती लागलेली पाहायला मिळते. आणि आज दिवसभर दर्शनासाठी हे खुलं असताना उद्या सकाळी बरोबर 6 वाजता माऊली महाराजांच्या पालखीचं खरं तर दिवे घाटातून आज जे पंढरपूरकडे प्रस्थान होत असतं. अभिजित कोटे, न्यूज 18 मराठी, पुणे. तर वारीत आलेला प्रत्येक वारकरी विठुनामाच्या गजरात तल्लीन झाल्याचं पाहायला मिळतं. अशातच पुण्यात पालखीचा विसावा आहे. असं असताना तासनतास वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर नेहमीच उत्साह पाहायला मिळतोय. अशातच संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात वासुदेवासह अनेक वारकरी दाखल झालेत. ते अभंग आणि गवळणी गाऊन वातावरण भक्तिमय करतायत आणि काही वारकऱ्यांसोबत आम्ही असाच भक्तिमय संवाद साधला. रामकृष्ण हरी माऊली. आता पुण्यामध्ये आपण बघतोय आनंदाचे डोई आनंदी तरंग असं वातावरण आपल्याला पाहायला मिळतं. माझ्यासोबत वासुदेव आहेत. खरं तर वासुदेवाची संस्कृती लोप पावत चाललेली आहे असं आपण सतत ऐकतो, पण वारीमध्ये आपल्याला वासुदेव मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. आता वासुदेव नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे, या सगळ्यांमध्ये त्यांच्या काय भावना आहेत ते सुद्धा आपल्याला जाणून घ्यायच्यात. बाबा, आता वासुदेवाची संस्कृती कमी कमी होत चालली असं आपण ऐकतो, पण वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कसं असतं तुमचं सगळं? आता वारीमध्ये येता, मग नंतर कसं असतं? वारीमध्ये यायचं भाविकांनी सहकार्य पालखी बरोबर, रथाबरोबर आणि आनंद घ्यायचा. दर्शनाच्या समोर जगाला आनंद घ्यायचा. आपण सेल्फी घेणारे आणि पंढरीला जायचं.
पांडुरंगाच्या दर्शनाला. वा, पांडुरंगाच्या दर्शनाला पंढरीला जायचं असं यांचं म्हणणं आहे. असं अनेक महिला वारकरी आहेत, माऊली आहेत, त्यांचं गाणं आपण ऐकूया. माऊली आम्हाला एक गवळण एक ऐकवा ना. म्हणा. पुरुष लाईन एकदम चाललेले आहे. तात्काळ त्यांना दर्शन देऊन सहकार्य करण्यास सांगावे. कोणीही पुरुष अंमलदार भांडण पुरुष लाईन मध्ये लवकर तात्काळ हे करावे, सहकार्य करावे. तर अशा प्रकारे आपण बघतोय की अतिशय आनंदामध्ये हा सगळा सोहळा सुरू आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद सह मी प्रियंका लाठी, न्यूज 18 मराठी, पुणे. तर तुकोबारायांच्या पालखीसाठी नवीन रथ तयार करण्यात आला. या रथासाठी तब्बल 250 किलोच्या चांदीचा वापर करण्यात आला. एवढ्या मोठ्या प्रमाणात चांदी वापरून हा नयनरम्य रथ तयार करण्यात आला. या चांदीच्या रथातून तुकोबांच्या पादुका पंढरीला निघतात आणि त्यामुळे या रथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अभिजित पोते यांनी. संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. गेल्या अनेक वर्षांपासून लाखो वारकरी या पालखीत विठुरायाच्या दर्शनाला या पालखी सोहळ्यातून जातात. ही परंपरा, ही वारीची परंपरा, ही पालखीची परंपरा महाराष्ट्राला खूप जुनी आहे. तुकोबारायांच्या पादुका ज्या रथातून जातात त्या रथाला देखील तेवढंच अनन्यसाधारण महत्त्व आहे. पालखीचा नगारा असेल, पालखीचा रथ असेल, त्याच्या देखील दर्शनासाठी भक्त आतुरलेले असतात. यंदा जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या ज्या पादुका आहेत, ज्या पालखीतून जाणाऱ्या त्या पालखीचं रूप बदललंय. माझ्या मागं तो रथ आहे. तुकाराम महाराजांची पालखी ज्या निवडुंगा विठोबा मंदिरात थांबते, त्या जिथं पादुका ठेवल्या जातात त्याच्या समोरच हा रथ जो आहे, ज्या रथातून खरं तर तुकोबाराया पंढरीला जात असतात, तो रथ यंदा नवीन केलाय. जवळपास 250 किलो चांदी हा रथ बनवण्यासाठी देवस्थानकडून वापरण्यात आलेली आहे. अतिशय सुंदर नक्षीकाम या रथाला करण्यात आलेलं आहे. एकदम हायटेक रथ जो आहे तो यंदा बनवण्यात आलाय. सीसीटीव्ही सर्व्हलायन्स या रथावरती आहेत. 250 किलोचं चांदीचं नक्षीकाम या रथावरती करण्यात आलेलं आहे. एकदम सुसज्ज असा रथ आहे. आणि पादुकांचं दर्शन घेतल्यानंतर जे वारकरी पादुकांचं दर्शन घेतात ते वारकरी या रथाचं देखील दर्शन घ्यायला जे आहे ते येत असतात. हाच तो रथ आहे ज्या रथात देहूवरनं तुकोबाराया निघतात, ज्यांच्या पादुका देहूवरनं या रथात निघतात आणि पंढरीला जाताना तुकोबाराया यात रथात जे आहे ते विराजमान होतात. लाखो भाविकांचं, लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान या रथावरून पंढरीकडे जात असतं. हा रथ आपण पाहतो यंदा 250 किलो चांदी वापरून हा अतिशय सुंदर डोळ्याचं पारणं फेडणारा रथ जो आहे तो बनवण्यात आलेला आहे. आपल्यासोबत या संस्थांचे काही लोक आहेत जे ह्या रथाची सगळी निगराणी राखत असतात. माऊली, यंदा नवीन रथ आहे. तुकोबाराया याच रथातून जातात. या रथाला देखील अनन्यसाधारण महत्त्व आहे. काय वैशिष्ट्य आहे या रथाचं? या रथामध्ये नवीन बनवण्यात आले, जरा नवीन नक्षीकाम झाले या रथामध्ये यावर्षी. गेल्या रथापेक्षा हा रथ जरा सुशोभित आहे. आता उद्या 2 दिवसांचा मुक्काम पुण्यनगरीतला मुक्काम तुकोबारायांचा संपतो आणि तुकोबाराया उद्या खरं तर पंढरीकडे पुण्यनगरीहून प्रस्थान करतात, पंढरपूरकडे जातात आणि याच अतिशय सुंदर डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या रथातून तुकोबाराया जे आहेत ते पंढरीकडे उद्या निघतात. त्यांचं प्रस्थान पादुकांचं उद्या होतं. कॅमेरा पर्सन हर्षलसह अभिजित पोते, न्यूज 18 मराठी, पुणे. चला जाऊया थेट पुण्यनगरीत. आमच्या सहकारी प्रियंका लाठी आपल्याबरोबर आहेत. प्रियंका, रामकृष्ण हरी काय म्हणतोय पुण्यातला मुक्काम आणि पुणेकरांचा पाहुणचार? रामकृष्ण हरी विशाल, आत्ता मी आहे भवानी पेठ पालखी विठ्ठल मंदिराच्या इथे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका इथे ठेवलेल्या आहेत आणि आनंदाचे डोही, आनंदी तरंग याची प्रचिती आज पुण्यामध्ये येते. कारण सकाळपासून आम्ही पुण्यामध्ये फिरतोय, वारकऱ्यांना बघतोय. तासन तास गेली रांगेमध्ये उभं राहून सुद्धा या वारकऱ्यांच्या चेहऱ्याचा आनंद कमी होण्याचं नाव घेत नाहीये. जर पादुकांचं पदस्पर्श दर्शन करता नाही आलं तर हे वारकरी मुखदर्शन करतात पादुकांचा आणि अतिशय आनंदी होतात. अतिशय सुंदर हा सगळा नजारा आहे, सगळं दृश्य आपण बघतोय. हे थेट दृश्य आपण बघतोय रथाचे. संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ आपण बघतोय. 250 किलो चांदी आज यावेळी या रथासाठी वापरण्यात आलेली आहे. मंदिर संस्थानाकडून ही चांदी देण्यात आली आणि त्यानंतर हा असा भव्य दिव्य रथ बनवण्यात आलेला आहे. त्यानंतर मी तुम्हाला थेट पादुकांची दृश्य दाखवते. आपण बघू शकतो पुणेकरांनी मोठ्या प्रमाणात
पादुकांच्या दर्शनासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे। खास न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी आपण पादुकांचे हे थेट दृश्य दाखवतोय। जर तुम्ही घरी बसलेले असाल तर या भेटी लागी जीवा कार्यक्रमातून तुम्हाला पादुकांचं थेट दर्शन मिळणार आहे। त्यामुळे ज्या ज्या लोकांना या वारीमध्ये यायला जमलं नाही, देहू आळंदीला यायला जमलं नाही, तशी मोठ्या प्रमाणात गर्दी आता पुण्यामध्ये पाहायला मिळते। जितकी कमी गर्दी देहू आणि आळंदीमध्ये पाहायला मिळाली त्यापेक्षा तिप्पट मोठ्या प्रमाणात गर्दी पुण्यामध्ये पाहायला मिळते आणि दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे राहिलेले हे वारकरी पाहायला मिळतात। न्यूज 18 मराठी अनेक वारकऱ्यांशी बोलली, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद अतिशय ओसंडून वाहताना पाहायला मिळाला की पादुकांचा एका सेकंदासाठी तरी दर्शन व्हावं म्हणून ही मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते। पण त्याचबरोबर मी खास करून सांगू इच्छिते विशाल, पोलिसांकडून अतिशय चोख बंदोबस्त यावेळेस ठेवण्यात आला। कुठेही गडबड होऊ नये, कुठेही गोंधळ होऊ नये त्यासाठी व्यवस्थित बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर एक एक करत या वारकऱ्यांना, या पुणेकरांना किंवा या भाविकांना आज सोडण्यात येत आहे। दोन वेगवेगळ्या रांगा करण्यात आलेल्या आहेत, महिलांची रांग वेगळी, पुरुषांची रांग वेगळी आणि दोन्ही साईडला अतिशय चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कुठेही गर्दी गोंधळ होऊ नये, कुठेही घाई होऊ नये या सगळ्यांची काळजी ते घेण्यात आलेली आहे। बिलकुल, वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये, पुणेकरांची गैरसोय होऊ नये, सगळ्यांचं दर्शन व्यवस्थित व्हावं, कारण असा सोहळा जो आहे तो वर्षातनं 2 दिवस पुणेकरांना अनुभवता येतो। त्याच्यामुळे सगळी व्यवस्था चोख ठेवण्यात आली आहे। धन्यवाद प्रियंका या सगळ्या माहितीबद्दल। तुकोबारायांच्या पालखीसोबत आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आहेत। हजारो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। थेट जाऊयात अभिजितकडे। अभिजित, नक्कीच विशाल, आपण पाहतोय की जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी जी आहे ती काल रात्री पुण्यनगरीत दाखल झाली। विठुनामाच्या जयघोषाने आणि तुकोबारायांच्या जयघोषाने अगदी पुण्यनगरी जी आहे ती दुमदुमलेली पाहायला मिळाली। ज्या निवडुंगा विठोबा मंदिरात तुकोबारायांची पालखी मुक्कामी असते त्याच मंदिरात आपण आहोत। गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आहे की पुण्यातल्या या नानापेठात असणाऱ्या निवडुंगा विठोबा मंदिरात तुकोबारायांच्या पादुका ठेवल्या जातात। पालखी तब्बल 2 दिवस पुण्यनगरीमध्ये मुक्कामी असताना या निवडुंगा विठोबा मंदिरात राज्यभरातून आलेले हजारो लाखो वारकरी हे तुकोबारायांच्या पादुकांचं दर्शन घेतात। ही रांग आपल्याला सांगू शकते, ही रांग आपल्याला दाखवू शकते की खरं तर आज उद्या महाराष्ट्राला जी असते की ज्ञानेश्वर माऊली महाराजांच्या पादुका किंवा पालखी आणि तुकोबारायांची पालखी पुण्यनगरीत केव्हा दाखल होईल आणि त्यानंतर आम्ही या आसुसलेल्या डोळ्याने केव्हा या पादुकांचे दर्शन घेतो। आपल्यासोबत विशाल धनवडे आहेत। विशाल, जे या मंदिराचे विश्वस्त आहेत, काल तुकोबारायांची पालखी दाखल झाली पुण्यनगरीत, कसा भाविकांचा उत्साह आहे? कारण पाऊस होता, पावसानंतर तुकोबारायांची पालखी पुण्यात आली, कसा उत्साह दिसतोय तुम्हाला? 850 वर्षापूर्वीचं हे मंदिर आणि 350 वर्षाची ही परंपरा आणि या परंपरेला अनुसरून या ठिकाणी येत असलेली ही पालखी सोहळा, या पुण्यनगरीत ज्यावेळेस पालखी सोहळा येतो तर साधू संत येती घरात तोची दिवाळी दसरा या उक्तीप्रमाणे पुणे शहरातील सर्व नागरिक या ठिकाणी भक्तिभावाने या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा करत असतात आणि त्याप्रमाणे या मंदिरात येऊन या पालखीचं दर्शन घेत असतात आणि या पालखीचं दर्शन घेतल्यानंतर हीच ऊर्जा घेऊन वर्षभर काम करत असतात। हीच त्यांना ऊर्जा त्यांच्या आयुष्यभराच्या कामासाठी येते। म्हणून प्रत्येकाला या ठिकाणी माथा टेकवावा, माऊलींच्या चरणी माथा टेकवल्याशिवाय त्यांना धन्यता वाटत नाही। ती धन्यता वाटण्याकरता ते या ठिकाणी येत असतात आणि हे आमच्यासाठी, यांची सेवा करण्यासाठी आम्ही स्वतःला पुण्यवान समजतो। विशाल, आपण पाहतोय की ही 800 वर्षापेक्षा जास्ती जुनं हे मंदिर आहे आणि परंपरा देखील महाराष्ट्राला जी लाभली आहे ना या वारीची ती तेवढीच जुनी आहे आणि म्हणून प्रत्येक गोष्ट, प्रत्येक तुकोबारायांचा मुक्काम जो आहे, प्रत्येक जी व्यक्ती आहे या पालखीतली ती तेवढीच महत्त्वाची असते। आणि आता आज दिवसभर, आज रात्रभर पुण्यातल्या मुक्कामानंतर उद्या सकाळी बरोबर 6 वाजता तुकोबारायांची पालखी पंढरीकडे प्रस्थान करते। विशाल, धन्यवाद अभिजित या सगळ्या माहितीबद्दल। वारी म्हणजे केवळ भक्तीचा सोहळा नाही आहे माऊली दर्शक, तर सेवाभावाची जपली गेलेली शेकडो वर्षांची परंपरा आहे। पुण्यातील नानापेठेत पालखीसोबत चालणाऱ्या हजारो वारकऱ्यांसाठी गेल्या अनेक वर्षांपासून अन्नदानाचा उपक्रम राबवला जातो। चेतन भोसले याच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात दरवर्षी मोठ्या संख्येनं वारकरी महाप्रसादाचा लाभ घेतात। विठ्ठल भक्तांची सेवा हीच माऊलींची सेवा या भावनेतून सुरू असलेल्या उपक्रमामुळे वारीतील सेवाभावाची परंपरा अधिक बळकट होते। तुम्हाला जरी वारीमध्ये जाता नाही आलं तरी सुद्धा
वारकऱ्यांना अन्नदान करणं, त्यांना पाणी देणं, त्यांची सेवा करणं, यात सुद्धा खूप महत्वाचा एक वाटा आहे. खूप महत्वाचं पुण्य तुम्हाला त्यातही मिळतं. अशीच एक सेवा अन्नदानाची इथे पुण्यामध्ये नाना पेठेत सुरू आहे. आपण बघतोय अगदी सकाळपासून इथे वारकऱ्यांसाठी अन्नदान सुरू झालेलं आहे आणि छोटी चिमुकली सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. अगदी गोड तिचं हसते, असं वाटतंय की तिच्यामध्येच माऊली हे विसावलेले आहेत. तर आपण ना इथे जे अन्नदान करतात त्यांच्याशी थोडं बोलूया, जाणून घेऊयात की जेव्हा तुम्ही दरवर्षी आता इथे अन्नदान तुम्ही करता, सकाळपासून करताय, काय वारकरी जेव्हा येतात आणि त्यांना आम्ही प्रत्येक वारकऱ्यांच्या मध्ये एक माऊली बघतो आणि आम्ही त्या अनुषंगाने सेवा करतो. आम्ही सकाळपासून जवळपास 3 ते 3,500 माऊलींना आम्ही नाश्ता वाटप केले आणि दुपारपर्यंत आपला कार्यक्रम चालू राहील. कमीत कमी 10,000 तरी माऊलींना आपण नाश्ता वाटण्याचा संकल्प केलेला आहे यावर्षी. या ठिकाणी नानापेठ भागामध्ये चेतन भोसले असतील, काकाजी असतील, वकील साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून त्यांचा सर्व परिवार पहाटे 5 वाजेपासून या ठिकाणी ते इडली सांबर लोकांच्या सेवेसाठी या ठिकाणी बनवून ते वारकऱ्यांच्या चरणी अर्पण करतात आहे. ही वर्षानुवर्ष ही सेवा या ठिकाणी करतात आहे आणि पुणेकर नागरिक खरं मनाने आणि आनंदाने या 2 दिवस पूर्ण नागरिकांची सेवा करतात आहे. आणि सामाजिक काम करताना हे काम महत्वाचं आहे. राजकीय कामापेक्षा या कामात आम्हाला जास्त आनंद मिळतोय. आणखी काही आपण पुण्यामध्ये काय काय घडतंय, कुठे काय काय वारी संदर्भात गोष्टी आहेत, सगळं पाहणार आहोत. कॅमेरामॅन हर्षदसह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, पुणे. पाठीच्या मणक्याचा गंभीर आजार असताना देखील एक आजी तुकोबरायांच्या वारीत सहभागी झाल्यात. चालण्यासाठी कमरेला बेल्ट वापरतात, मात्र वारी चुकू नाही द्यायची असा निर्धार या आजींनी केलाय. आपण इथल्या काही माऊलींशी बोलूयात. माऊली, कुठून आलात तुम्ही? होय, आम्ही जेऊरवरून आलो. जेऊरवरून आला. पण कसं वाटतं आता इथे थांबून तुम्हाला? घर संसार सगळं सोडून? माझं तर मणक्याला गॅप ऍक्सिडेंट झालं माझं, तर तरी चालते मी. मणक्याला गॅप आहे? तरी मग कसं काय चालतं? काय बेल्ट घालून चालते. त्रास नाही होत का? नाही होत, काय नाही होत. 3 वर्ष झाले ही ननंदबाई ही भाऊजाई आहे, यांच्या सगळं चालते, हे नेतात. पण मणक्याला गॅप असेल तर बेड रेस्ट सांगतात डॉक्टर ना. मग सांगते तरी चालते. घरी काम करते मी, ऊस खुरपते, सगळं काम करते. रस्त्याने मग काय, हे बघा, बेल्ट लावून मणक्याला, नाही दाखवा तुम्ही बेल्ट, बेल्ट लावून मणक्याला वारी सुरू आहे. पण वारी नाही थांबणार, वारी चुकायची नाही. 3री वारी माझी. 3री वारी आहे तुमची? 3री वारी. तिथनं देऊतनं पंढरपूर पर्यंत. आणि या ताडपत्रीवर झोपता तुम्ही, हा, हा. मणक्याला गॅप आहे, त्रास नाही काय नाही काय. कुठून येतो हा भक्तिभाव? पांडुरंगापासून आम्हाला जवळ आहे. पांडुरंग आमच्या गावापासून. तुमच्या गावापासून पांडुरंग जवळ आहे, तरी तुम्ही देऊला आले? गाडीवर जायला 1 तासात जातो मोटरसायकल. मग तुम्ही देऊला का आले? देऊन माझ्या वारीत चालायसाठी आली. बापरे बाप. म्हणजे पांडुरंग जवळ असताना सुद्धा पहिले देऊत आल्या. देऊ सोबत आपण पालखी सोबत पुढे 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 जाणार. पुढे जायचं, चालत जायचं. प्रचंड आनंद पाहायला मिळतोय. त्यांच्या मणक्यामध्ये गॅप आहे, डॉक्टरांनी बेल्ट लावायचं सांगितलंय, घरी बसायचं सांगितलंय, पण ते ऐकत नाही. कारण पंढरपूरची वारी चुकता कामा नये आणि त्यामुळेच आपण बघतोय की काहीतरी वेगळी जादू आपल्याला वारीमध्ये पाहायला मिळते, जी शब्दात सांगता नाही येणार. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरका सोबत मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, पुणे. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून उन्हा पावसाची पर्वा न करता वारकरी पालखीसोबत पंढरपूरकडे निघालेत आणि या विसावादरम्यान अनेक वारकरी आराम करतात, कारण उद्या पालखी पुन्हा प्रस्थान करणार आहे. आमच्या प्रतिनिधी प्रियांका लाठी यांनी काही वारकऱ्यांशी संवाद साधला. जिथे जागा मिळेल तिथे वारकरी लोक थांबतात. पंढरपूरची आसच इतकी लागलेली असते की मला वाटत नाही की तुम्हाला काय फरक पडत असेल कुठेही थांबण्याचा. काहीच फरक पडत नाही आम्हाला कुठेही थांबलं तरी. काहीच फरक पडत नाही आम्हाला. आम्ही बरोबर तेवढ्या मार्गाने तेवढं ह्यानी चालतो. काय फरक पडत नाही, काय त्रास होत नाही. अक्षय आनंदानं वारी होते आपली. होय होय, आनंदाने वारी करतो आम्ही एकदम. तर आपण बघतोय की आनंदाने ही वारी यांची सुरू आहे आणि कुठे राहायचं, काय करायचं, कशाचंच काहीच प्लॅनिंग नसतं, काही नियोजन नसतं. होत नाही आम्हाला तर घरची आठवण सुद्धा होत नाही, पांडुरंगाची आठवणीने चालतो आम्ही. जबरदस्त. आम्हाला ते दुसरं काय नाही, काय नाही, काय नाही. का फोन सुद्धा आम्ही घरी करत नाही, का फोनचं घरचाच घेत नाही. मग घरची अजिबातच आठवण येत नाही? अजिबात नाही. या मार्गाला निघाला आपण यांचं ध्यान. काही सुद्धा बघित नाही, घरचं दारचं फोन बी नाही आणि त्याला बोलत बी नाही आम्ही. आणि जवळ गेलो का नाही
इंदापूरला आम्ही जातो पालखी घेऊन, तर तिथं सुद्धा आम्ही घरी जात नाही. बापरे. हो, आता माझं घरी इथं आहे, स्वारगेट जवळ. घरी नाही जात. देऊर निघालो, पंढरपुराला जायचं, डायरेक्ट पंढरपुरावरून आलं की मग घरी जायचं. बापरे. हे सुद्धा दुखत नाही, म्हणजे त्यांची कृपा आहे आमच्या. एक बरं आहे, एवढं काम करताना आपलं गुडघे दुखतात, घरी काम करताना दुखतात, पण ह्या वाटलं अजिबात काय दुखत नाही. अजिबात दुखत नाही म्हणजे काहीच गुण होत नाही. अजून पाय चोळणारी ही माणसं असते ती का मी मगच पाय चोळून आलो कुठलंच नाही ते सांगायचं मारुतीला जसं केलं नाही, मारुती आता गावात कुठं आहे, प्रत्येक देशीच्या बाहेर आहे, तसा ह्या वारकऱ्यांचं मत चालू आहे. गाव तळं तर मारुती देशीच्या बाहेर, तसं आमचं काम आहे. काय होऊ दे, घराकडे पुन्हा लक्ष नाही आणि येतच नाही ध्यानात. गेल्या वर्षी मला प्यायला पूर्ण अंग लुळं झालं माझं. काय हा, तरी त्या पांडुरंगाने नीट केलं, पुन्हा वारीला गेलो. 80 वर्षांचे बाबा आहेत. एक बाबांना पॅरालिसिस अटॅक आला होता, तरी सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कमी होत नाहीये. 85 बाबांचं वय, तरी पण आनंद कमी होत नाहीये चेहऱ्यावरचा, तरी पण काहीच दुखत नाहीये त्यांचा. हे सगळी जादू आपल्या पांडुरंगाची आहे, आपल्या विठ्ठलाची आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते खरंच आहे. आपल्याला काय वाटतं, कारण की वारीचा हा सगळा अनुभव आम्ही तुम्हाला घर बसल्या देतोय न्यूज 18च्या दर्शकांसाठी. खास भेटी लागी जीवा या कार्यक्रमामध्ये व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षद गोरखासह मी प्रियांका लाठी, न्यूज 18 मराठी, पुणे. वारी म्हणजे केवळ विठुनामाचा गजर नाही, तर सेवाभावाची जपली गेलेली परंपरा आहे. पुण्यात वारकऱ्यांच्या सेवेसाठी अनेक संस्था पुढाकार घेत असतात. आरके फाउंडेशन आणि स्थानिक सलून व्यावसायिकांनी एक वेगळा उपक्रम सुरू केला आणि या उपक्रमाअंतर्गत वारकऱ्यांना मोफत दाढी आणि कटिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगल. अर्थात इथे कुठल्याही जातीचा, धर्माचा, पंथाचा भेद नाहीये. आपण पुण्यात आहोत. पुण्यामध्ये मी माऊलींच्या या पादुकांजवळ आहे. ही थेट दृश्य खास न्यूज 18 लोकमतच्या दर्शकांसाठी आम्ही दाखवतोय. आणि आपण बघतोय दृश्यांमध्ये की भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे. मोठ्या प्रमाणामध्ये पुणेकर इथे दर्शनासाठी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि अगदी शिस्तीत एक रांगेमध्ये एक जण पुढे येत दर्शन घेतोय. आणि पोलीस प्रशासनाकडून सुद्धा व्यवस्थितपणे इथे चोख बंदोबस्त करण्यात आलेला आहे. आणि त्याच पद्धतीने कुठलीही गोंधळ गडबड होऊ नये अशा पद्धतीने पोलिसांकडून काळजी घेण्यात आलेली आहे. आणि एक एक करत इथे पुढे पुढे जात दर्शन घेतलं जात आहे वारकऱ्यांकडून. खरं तर इंद्रायणी नदीला पूर आल्यामुळे देहू आणि आळंदीमध्ये येणं नागरिकांनी टाळलेलं होतं. प्रशासनाने त्याच्या सूचना देखील केलेल्या होत्या. आणि त्यामुळेच आता ज्या काही लोकांचं दर्शन झालं नव्हतं त्या लोकांचं दर्शन आता इथे पुण्यामध्ये होणार आहे. त्यामुळेच अनेक लोक ज्यांना देहू आळंदी जायला जमलं नाही ते पुण्यामध्ये. तर माऊली दर्शक वारीवरचा हा प्रवास म्हणजे वारीच्या वाटेवरचा हा प्रवास भेटी लागी जीवाच्या माध्यमातून असाच निरंतर सुरू राहणार आहे. आता फक्त आस आहे ती पंढरपूरची, आणि ही आस त्यातला भक्तिभाव, द्वैताकडून अद्वैताकडे जाण्याचा जो प्रवास आहे तो असाच आपण सुरू ठेवू.